स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळी आदरणीय धैर्यशीलदादा कदम यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीचा आग्रह आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेला होता आणि त्या अनुषंगानं त्याला प्रतिसाद देत या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आदरणीय धैर्यशीलदादा कदम यांना ही उमेदवारी मिळाली आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सातारा सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ताकद आहे आणि सर्वांनीच अतिशय ताकदीनं झोकून देऊन त्या ठिकाणी धैर्यशीलदादांना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत आणि त्या माध्यमातून येणारा रिझल्ट हा अतिशय चांगल्या पद्धतीचा असेल. विक्रमी मताधिक्यानं धैर्यशीलदादा या ठिकाणी निवडून येतील अशी खात्री आहे.